हिमालयाच्या कुशीत वसलेल्या पवित्र कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती निवास करत होते. कैलासावर नेहमीच शांत, दिव्य आणि प्रसन्न वातावरण असायचे. भगवान शिव ध्यान आणि तपश्चर्येत मग्न असत, तर माता पार्वती कैलासावरील सर्व कार्य सांभाळत असत. एके दिवशी भगवान शिव काही वेळासाठी कैलासाबाहेर गेले. त्याचवेळी माता पार्वती स्नान करण्यासाठी आपल्या कक्षात जाण्याची तयारी करत होत्या. माता पार्वतींना वाटले की त्या स्नान करत असताना कोणीतरी अचानक आत येऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या अंगाला लावलेल्या उटण्यापासून एक सुंदर बालक तयार केला. तो बालक अत्यंत सुंदर होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागसता होती आणि डोळ्यांत विलक्षण तेज होते. माता पार्वतींनी आपल्या दिव्य शक्तीने त्या बालकाला प्राण दिले. काही क्षणातच तो बालक जिवंत झाला आणि त्याने डोळे उघडले. माता पार्वती त्याच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाल्या, बाळा, तू माझ्या अंगापासून निर्माण झाला आहेस. आजपासून तू माझा पुत्र आहेस. बालकाने आपल्या आईकडे प्रेमाने पाहिले. माता पार्वती पुढे म्हणाल्या, मी आता स्नान करण्यासाठी आत जात आहे. तू या दारावर पहारा दे. माझ्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नकोस. कोणालाही आत येऊ देऊ नकोस. बालकाने नम्रपणे आईची आज्ञा स्वीकारली. आई, तुम्ही चिंता करू नका. तुमची आज्ञा माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. मी कोणालाही आत येऊ देणार नाही. असे म्हणत तो बालक दारावर पहारा देऊ लागला. काही वेळाने भगवान शिव कैलासावर परत आले. हर हर महादेव, आपण परतलो आहोत. ते आपल्या कक्षाकडे जाऊ लागले. दाराजवळ पोहोचताच त्या बालकाने त्यांना अडवले. भगवान शिवांनी आश्चर्याने विचारले, तू कोण आहेस? मला आत का जाऊ देत नाहीस? बालकाने शांतपणे उत्तर दिले, माझी माता आत स्नान करत आहेत. त्यांनी मला आज्ञा दिली आहे की त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही आत जाऊ देऊ नये. पण मी पार्वतीचा पती आहे आणि या कैलासाचा स्वामी आहे. आणि या कैलासाचा मला माझ्याच घरात जाण्यापासून तू कसे रोखू शकतोस? परंतु बालक आपल्या आईच्या आज्ञेवर ठाम होता. मला माफ करा, पण माझ्यासाठी आईची आज्ञा सर्वांत मोठी आहे. तुम्ही आत जाऊ शकत नाही. भगवान शिवांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण बालकाने दार सोडले नाही. शेवटी भगवान शिवांचे गण तेथे आले. त्यांनी त्या बालकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु बालक अत्यंत पराक्रमी होता. त्याने शिवगणांना रोखून धरले. हे पाहून भगवान शिवांना क्रोध आला. त्यांनी स्वतः त्या बालकासमोर उभे राहून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये संघर्ष झाला. शेवटी क्रोधाच्या भरात भगवान शिवांनी आपले त्रिशूळ उगारले आणि त्या बालकाचे मस्तक धडापासून वेगळे झाले. काही वेळाने माता पार्वती बाहेर आल्या. आपल्या पुत्राची अवस्था पाहून त्यांना अतिशय दुःख झाले. त्या क्रोधाने म्हणाल्या, महादेव, हा माझा पुत्र होता. तुम्ही त्याला पुन्हा जिवंत केले नाही तर माझ्या शक्तीसमोर संपूर्ण सृष्टी संकटात येईल. माता पार्वतींचा क्रोध पाहून भगवान शिवांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी पार्वतीला वचन दिले, मी तुझ्या पुत्राला पुन्हा जीवन देईन. भगवान शिवांनी आपल्या गणांनो, आज्ञा दिली. उत्तर दिशेला जा आणि ज्या प्राण्याचं मस्तक उत्तर दिशेला असेल ते घेऊन या. काही अंतर गेल्यावर त्यांना एक विशाल आणि तेजस्वी हत्ती दिसला. त्यांनी त्या हत्तीचे मस्तक आणले. भगवान शिवांनी ते हत्तीचे पुनर्जन्म मस्तक घे त्या माझ्या बालकाच्या पुत्रा. शरीराला जोडले आणि आपल्या दिव्य शक्तीने त्याला पुन्हा जीवन दिले. क्षणात त्या बालकाने डोळे उघडले. माता पार्वतींच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद माझा फुलला. बाळ परत आला. भगवान शिवांनी त्या बालकाला प्रेमाने आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आजपासून तू माझा आणि पार्वतीचा पुत्र म्हणून संपूर्ण जगात ओळखला जाशील. तू गणांचा अधिपती असशील, म्हणून तुझे नाव गणपती असेल. त्यानंतर भगवान शिवांनी त्याला आणखी एक महान वरदान दिले. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम तुझी पूजा केली जाईल.
तुझी पूजा केल्याशिवाय कोणतेही मंगल कार्य पूर्ण मानले जाणार नाही. तू भक्तांचे विघ्न दूर करशील. तेव्हापासून भगवान गणेश, गणपती, गणनायक, विघ्नहर्ता, एकदंत आणि प्रथम पूज्य म्हणून पूजले जाऊ लागले. प्रेमातून जन्मलेला तो बालक भगवान गणेश म्हणून संपूर्ण जगाचा लाडका देव झाला. कथेची शिकवण. आई वडिलांची आज्ञा, कर्तव्यनिष्ठा, प्रेम आणि क्षमा यांना जीवनात अत्यंत महत्त्व आहे. गणपती आपल्याला बुद्धी, संयम आणि अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात.